हिरकणीच्या नावाखाली प्रवाशांची फसवणूक, रंगरंगोटीची एसटी रस्त्यावर, प्रवासी मात्र हैराण. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने जुन्या आणि थकलेल्या बस गाड्यांना रंगरंगोटीचा मुलामा देऊन त्या नव्यासारख्या भासवण्याचा उद्योग सुरू केल्याची संतप्त चर्चा प्रवाशांमध्ये रंगली आहे. MH09 EM 1477 क्रमांकाची हिरकणी बस ही त्याचेच ठळक उदाहरण ठरत आहे. बाहेरून आकर्षक रंगसंगती आणि आतून अस्वच्छता, तांत्रिक बिघाड आणि प्रवाशांची गैरसोय अशी या बसची अवस्था असल्याचा आरोप होत आहे. सदर बसला हिरकणी असे नाव देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात ती प्रवाशांना सुखकर प्रवास देण्याऐवजी त्रासच देत असल्याचे चित्र आहे. बसचे हाफ स्टेअरिंग असल्याने चालकाला वाहन चालवताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर येत आहे. चालक आणि वाहकही या बसच्या वारंवार होणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे त्रस्त झाल्याचे बोलले जात आहे. बसच्या आतील भागात ऑइल सांडलेले असून सर्वत्र घाण पसरलेली होती, त्यामुळे प्रवाशांच्या चपला तेलात बुडत होत्या आणि संपूर्ण बसमध्ये घसरडे अस्वच्छ वातावरण निर्माण झाले होते. अस्वच्छतेचा अभाव असतानाही हिरकणीच्या नावाखाली प्रवाशांकडून अतिरिक्त 50 रुपये शुल्क आकारले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे ही बस 4 ते 5 दिवस सातारा येथे उभी होती. गाडी व्यवस्थित धावत नसल्याने चालक आणि वाहकही वैतागले होते अशी चर्चा आहे. अशा परिस्थितीत जवळच्या मार्गावर सेवा देण्याऐवजी ही बस थेट पुणे ते मिरज लांब पल्ल्याच्या मार्गावर सोडण्यात आल्याने महामंडळाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. गाडीची तांत्रिक तपासणी झाली होती का? लांबच्या प्रवासासाठी ती सक्षम आहे का? याची खातरजमा न करताच बस रस्त्यावर उतरवण्यात आल्याचा आरोप होत आहे. थोडा वेळ थांबू आणि एसटीने जाऊ हे पूर्वीचं वाक्य आता जास्त वेळ एसटीत बसून वैतागून जाऊ असे म्हणण्याची वेळ आली आहे. प्रवाशांच्या संयमाचा अंत पाहणाऱ्या महामंडळाने रंगरंगोटीचा दिखावा सोडून सुरक्षित, स्वच्छ आणि विश्वासार्ह सेवा देण्याची गरज असल्याची तीव्र भावना प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.